तुम्हाला त्याच्याशिवाय पर्याय नाही. आणि आता परत आमच्याकडे येऊ नको बाबा, तुम्ही तिकडं मरा असं म्हणले. विठ्ठलपंत उठले, अंतकरण दुःखी झालं आणि तळा 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 खाली मान घालून निघाले. हो, संध्याकाळच्या वेळेस पुन्हा घरी आले. आल्याच्या नंतर रुक्मिणी आपली वाट पाहत होती, टुळू 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 टुळू. त्याने सांगितलं की शास्त्रामध्ये निर्णय निघाला, पण ह्या लेकर झोपल्यानंतर मी सांगन तुला. आता जर यांच्या समोर बोललो तर यांना भीती निर्माण होईल. म्हणून करताना छोटले लेकर काही असं आणलेलं सामग्री ती खाऊ घातली, झोपी घातले आणि दोघं पती पत्नी समोर समोर बसले. आणि त्यांनी सांगितलं मी हे पत्र शुद्धी घेऊन गेलो होतो, पण त्यांनी याच्यावर काही सही सिक्के वगैरे काही दिले नाही. त्यांनी आपल्याला एक मार्ग सांगितलाय, ह्या चारी मुलांना जर ह्या व्यथेमधून वाचायचं असेल तर तुम्हाला मारावं लागत आहे. अरे बापरे, मरण म्हणल्याच्या नंतर मग मात्र रुक्मिणीला कासावीस त्या ठिकाणी जीव झाला. काय करावं काय करावं काय करावं काही सुचना. आणि मग त्याने सांगितलं असं जीवन जगू आपण, पण नका मरू. काय मरण म्हणजे काय सोपं नाही, हा जन्म काय परत नाही. आपली स्वतःची पत्नी त्या ठिकाणी विठ्ठल पंतांना सांगू लागली. आणि नाहीतरी कोणाचीच पत्नी कोणाला वाईट सल्ला देत नाही बरं का. सल्ला देताना चांगलाच देते, पण तो ऐकला पाहिजे. बाबर